नमस्कार. आजची रेसिपी ही हिवाळ्यात आणि खास करून मकर संक्रांतीला बनवली जाते. माझ्या माहेरी आणि आजोळीसुद्धा ही रेसिपी आजही बनवली जाते. तर त्यासाठी गावरान तीळ घ्यायचे आहे. पॉलिश तिळाचा वापर करायचा नाही. आता त्यामध्ये 7-8 सुकवलेल्या देशी गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. हिवाळ्यामध्ये तिळाचा वापर करणे किती फायदेशीर आहे हे आपण सर्वांना माहीतच आहे. आता वाटलेल्या मिश्रणामध्ये नाही का 2 ते 3 चमचे बेसन पीठ किंवा मसूर डाळीचे पीठ घालायचे आहे. जे तुम्हाला सुटेबल आहे ते घालायचं. त्यानंतर 1-2 चिमूट हळद घालायची किंवा 4-5 केशर काढेही घालू शकता. आता हे परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता ही तयार पावडर काचेच्या स्वच्छ भरणीत भरून ठेवल्यास महिनाभर ती तुम्ही वापरू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यास 2 ते 3 महिने ती वापरू शकता. तयार पावडरमध्ये पाणी घालून एक घट्ट पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट सर्वांगासाठी तुम्ही वापरू शकता. अगदी लहान बाळाला देखील वापरू शकता. मी हातावर ही पेस्ट लावून घेतली आहे आणि 10 मिनटं ती वाळून घ्यायची आहे, म्हणजे वाळू द्यायची आहे नॅचरली. त्यानंतर छान अशी मळून ती काढायची आहे. काढताना थोडा थोडा पाण्याचा हात लावायचा आणि मसाज करून ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. फक्त 10 मिनिटातच तुम्हाला थोडा फरक जाणवेल आणि जेव्हा तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा लेप सर्वांगाला वापराल तेव्हा आणखीन छान रिझल्ट तुम्हाला मिळतील. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, खाजवते, तेव्हा हा लेप तुम्ही वापरायचा आहे. ड्राय स्किनसाठी आठवड्यातून 3दा वापरायचा, तेलकट स्किनसाठी आठवड्यातून 1दा वापरायचा आणि मिश्र स्किनसाठी नाही का आठवड्यातून 2दा वापरायचा आहे. लहान बाळाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता, तिळाची ॲलर्जी नसेल तर. माझी आजी संक्रांतीच्या दिवसापासूनच हा लेप लावायला सांगायची. जसे दिवाळीला आपण अभ्यंग स्नान करतो की नाही, तसं संक्रांतीपासून हा तिळाचा लेप लावून अभ्यंग केले जायचे. तिळात तेलाचे प्रमाण भरपूर असल्याने त्वचा मऊ व चमकदार बनते. तर तीळ खाण्यातही आणि अंगाला लावण्यासाठीही तेवढेच फायदेशीर आहे. आणि तुमच्याकडे जर सुकवलेल्या गुलाब पाकळ्या नसतील तर तुम्ही इथे रोज वॉटरचा सुद्धा वापर करू शकता. आणि ब्युटिफुल स्किनसाठी बनवलेला तिळाचा लेप तुम्हाला आवडला असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.